नमस्ते. चेहऱ्यावर पिंपल्स येत आहेत आणि त्यासाठी तुम्ही केमिकलयुक्त साबण, क्रीम, सिरम यूज करताय, तर थांबा. आधी जाणून घ्या, की पिंपल्स येण्याची कारणे काय असतात. पिंपल्स येण्याची कारणे ही अनेक असू शकतात, जसे मासिक पाळी अनियमितता, त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्स, त्याचबरोबर अनुवांशिकता किंवा अयोग्य आहार विहार व पोट साफ न होणे, याबरोबरच अनेक कारणे असू शकतात. आयुर्वेदामध्ये त्रिदोष व रक्तदृष्टी हे कारण सांगितले आहे. त्याचबरोबर अँड्रोजन सिक्रेशन हे अधिक प्रमाणात होत असते. त्यामुळे सिबॅसियस ग्लँड म्हणजेच की तेलीय ग्रंथी ह्या तेल अधिक प्रमाणात सिक्रेट करतात. त्यामुळे तारुण्य पेटिका उत्पन्न होत असतात. तर यावर आपण काय उपचार करू शकतो? तर दिवसातून किमान 3 ते 4 वेळा चेहरा हा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. त्याचबरोबर पिंपल्स हे हाताने फोडायचे नाहीये. आठवड्यातून एकदा किमान स्टीम घ्यायची. त्याचबरोबर जर त्यामधून स्त्राव होत असेल, तर त्रिफळा किंवा हळदीच्या काढ्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. केमिकल्सच्या वापरामुळे जर त्वचेतील स्नेह कमी होऊन रुक्षता आली असेल, तर त्यावर तुम्ही शततद्रुत किंवा कुंकुमादी तेलाचा वापर करा. त्याचबरोबर जर त्वचा तेलकट असेल, तर त्यावर तुम्ही सोनामुखी चूर्ण रात्री झोपताना दूध किंवा पाण्यामधून लावा किंवा चंदनाचा गंध उगाळून लावा. त्याचबरोबर काटेसावरीचे काटे हे दुधामध्ये उगाळून लावा. पिंपल्समुळे जर खड्डे निर्माण झाले असतील, तर त्यावर उपडसरी म्हणजेच की सारिवाचा गंध उगाळून लावा. पिंपल्स येऊन जर जास्त कालावधी झाला असेल, तर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेद उपचार व पंचकर्मातील वमन, विरेचन, त्याचबरोबर रक्तमोक्षण म्हणजेच की जलकावचरण हे उपचार करून, त्याचबरोबर अनियमित पाळी किंवा पोट साफ न होणे या समस्या देखील दूर करा. पोट साफ होत नसेल, तर रोज रात्री झोपताना बिया काढलेले काळे मनुके 25 ते 30 हे चावून खा. त्याचबरोबर आवश्यक झोप, व्यायाम, प्राणायाम, तेलकट, फार उष्ण, तिखट, तळलेले, आंबवलेले आंबट पदार्थ किंवा बेकरी प्रोडक्ट्स किंवा फास्ट फूड यांचा वापर बंद करा. मांसाहार किंवा व्यसन वर्ज्य करा. सात्विक आहार घ्या. त्याचबरोबर धूर व धुळीपासून त्वचेचे संरक्षण करा व आजच सौंदर्य प्रसाधनांचा वापर बंद करा. हे सर्व जर तुम्ही केले, तर 1 ते 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये चेहरा हा स्वच्छ होईल व तेजस्वी बनेल. धन्यवाद.